जय शिवराय, जय भीम सर्वांना. तर विदर्भ भागामधले असे विहार किंवा असे पुतळे असतात. कळमघावन, एलिचपूर तालुका, दर्यापूर जिल्हा अमरावती या ठिकाणचा हा परिसर. बघा हा विहार. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विहार, कळमघावन, एलिचपूर. बघा किती पुतळे छान आहेत. Okay. हो का. ज्योतिराव फुले यांचा बघा, यांची प्रतिमा, यांचा पुतळा बघा किती सुंदर आहे. आणि स्वतःच्या वाढदिवस असो, कुणाचं मृत्यूदिन असो, त्यानिमित्तानं इकडे असे त्यांच्या स्मरणात पुतळे बसवले जातात. हो का. बघा, शंकरराव झिंगूजी तानोर. बघा, गौतम बुद्ध यांची प्रतिमा. पाऊस येत आहे खूप. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही बघा प्रतिमा, पुतळा इथे खूप सुंदर आहे. इकडं शौचालय आहे, आंघोळीचं बाथरूम आहे, अशी सगळी सोय असते. कोणी आलं गेलं या ठिकाणी, कारण आम्ही प्रबोधन करायला जात असतो. तर खूप हा विदर्भ भाग व इकडं विहाराच्या अशी व्यवस्था असते या विहारामध्ये. चला आपण आता विहारात जाऊया. हे पहा विहार. विहारात बघा किती स्वच्छ, किती सुंदर आहे, कशी व्यवस्था आहे. नवयुवक सिद्धार्थ मंडळ म्हणजे तिथं अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य असं लिहिलं जातं. बौद्ध पौर्णिमा, बौद्ध धम्मात पौर्णिमेचे महत्त्व इथं आहे. हो का, असं लिहिता इथं. विहारात आल्याच्यानंतर सगळ्यांच्या पटकन लक्षात यावं. धम्म ध्वजन, इथं रंग किती कशा प्रकारचे असं लिहिलं जातं. निळा रंग म्हणजे विशालतेचे प्रतीक, पिवळा रंग म्हणजे अग्नि प्रतीक, लाल रंग म्हणजे क्रांतीचे प्रतीक, शुभ्र रंग म्हणजे शुद्धतेचे प्रतीक, केसरी म्हणजे त्यागाचे प्रतीक. इथं 4 आर्य सत्य सांगितलेले आहेत. 10 पारमिता, 8 आर्य अष्टांगिक मार्ग,
हे बघा गौतम बुद्ध यांची प्रतिमा, गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि बघा इथं वर्षावास चालू आहे, ग्रंथ चालू आहे. महिला येतात, उपासक उपासिका येऊन ग्रंथाचं रोज वाचन करतात. बघा इथं मांडणी. जसं आपण